आज जे काही राष्ट्रवादीच्या वाचाळवीरांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली, तर तुम्हाला टीका करायचा काही अधिकार नाही। तुम्ही म्हणता आमचा नेता चांगला आहे। तुमच्या नेत्याने कर्जत तालुक्यामध्ये विधानसभेच्या वेळेस नुसत्या घोषणा केल्या, एक सुद्धा काम पुरं केलं नाही। आमची तुकाई चारी पाईपलाईन बंद करून चारीने पाणी आणतो म्हणाले होते, ती चारी कुठपर्यंत आली याचा तपास करा। डेहरे मळ्यामधून आमच्या वाडीला कुकडी कॅनेलचे पाणी आणतो म्हणले होते, ती कुठपर्यंत आले तपास करा। 30,000 मुलांची नोकरी लावून दे म्हणले, त्या किती नोकरी लावल्या? उलट नोकऱ्या घालवल्या। कर्जत तालुक्यामधून लांब लांब बदल्या केल्या, याचा आधी तुम्ही तपास करा। आणि ईडी काय कुणावर बी कारवाई करीत नाही। तुमच्यावर का नाही कारवाई केली, माझ्यावर का नाही कारवाई केली? जेवलोय पैसे खातो, जेवलोय कारखाना घेतो, ज्याच्याकडलं जमिनी जेव कारखाने मुरगळतो, 1 कोटीचा कारखाना 40,000 आणि 50,000 घ्यायचा, हे जमतं का? असं चालत नाही। तुम्हाला जर ईडी जर कारवाई करते, तुम्हाला लय वाटत असलं, तुमची कागदपत्र नेऊन तिथं तुम्ही साबित करा, आम्ही काय खाल्लेलं नाही, तुम्ही तिथं साबित करा। तुम्ही जे म्हणतात कर्जत जामखेडची जनता येत्या निवडणूक दाखवून देईल, तुम्हाला राष्ट्रवादीला हे आता गेल्या ग्रामपंचायतमध्ये मार्केट कमिटीमध्ये दाखवून दिलं आहे, जिल्हा बँकेमध्ये दाखवून दिलं आहे। आता येत्या निवडणुकीमध्ये तुमचा 100% सुपडा साफ होणार आहे, कारण तुमचे असे वाचाळ बोलणे आहेत। आम्ही वाचाळ कधी बोलत नाहीत, आणि तुमचे नेते डायरेक्ट शिवाजी महाराजांवर टीका करीत आहेत। तो व्हिडिओ मी आता ग्रुपला टाकला आहे। हे जमतं का? हे असं चालत नाही। आणि तुम्ही जगदंबा देवी अक्षरच्या घाणीमध्ये रोडच्या कडेला आणून ठेवली आहे, त्याची देखभाल तुम्ही का करत नाहीत? त्याची देखभाल सुद्धा करीत नाहीत। तसंच आमचे ग्रामदैवत गोदड महाराज कॅन्डवर घाणीच्या साम्राज्यामध्ये आणून ठेवले आहे, त्याची देखभाल कोणी करीत नाही। आणि भिंतीवर मोठा चित्र काढणे, ह्याला काय विकास म्हणतात का? असला विकास नसतो। लोकांना त्रास देणे, लोकांच्या नोकऱ्या घालवणे, लोकांच्या लांब लांब बदल्या करणे, ह्याला विकास म्हणत नाहीत। लोकांना नोकऱ्या लावणे, लोकांना सहकार्य करणे, लोकांना त्रास नाही देणे, ह्याला विकास म्हणतात। तुमचा जरी नेता किती तरुण किती तडफदार असला तरी लोकांना त्रास दिलेले लोक कोणी सहन करणार नाहीत, असं मी तुम्हाला जाहीर सांगतो। आणि राष्ट्रवादीचा भारतीय जनता पार्टीवर टीका केल्याबद्दल, लोकांना त्रास दिल्याबद्दल राष्ट्रवादीचा काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करतो। राष्ट्रवादी मुर्दाबाद, एक राष्ट्रवादी शरद पवार गट मुर्दाबाद। राष्ट्रवादी म्हणते आमचा नेता संघर्ष करतो। कुठे संघर्ष करून तुम्ही एखादं काम केलंय का? संघर्ष करून लोकांना त्रास देणे, नोकऱ्या घालणे, हा संघर्ष, ह्याला संघर्ष नाही म्हणत। संघर्ष कशाला म्हणतात? लोकांना कितीतरी सहकार्य केले। अहो, तुमच्या आमदारा एवढं नाही, जास्त काम शेतकऱ्याचे मी करतो। शेतकऱ्यांना आता 1000 डबे दिल्यात, कितीतरी लोकांचे जुने 50-50 वर्षाचे भांडण मिटवल्यात, लोकांचे रस्ते करून दिल्यात। बांधव जाऊन कसली भांडण मिटवतो, पोलीस स्टेशन असो कुठला असो, हे तुम्ही करता का? तुमचा नेता करतो का? उलट जनतेला अडकवायचं प्रयत्न करीत आहेत। ही मेहरबानी, तुम्ही कर्ज बंद ठेवलं नाही ती मेहरबानी, असं तुम्हाला सांगतो। आणि राष्ट्रवादीच्या वाचाळवीरांना परत सांगतो, जर भारतीय जनता पार्टीवर, शिंदे गट शिवसेनेवर, अजित पवार गट राष्ट्रवादीवर जर कोणी टीका केली तर त्याला माफ केले जाणार नाही, असं मी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला सांगतो। आणि व्हिडिओ काढताना जरा विचार करून बोलत जा, कुठेतरी काहीतरी बोलत असं जमत नाही। आणि कर्जत तालुक्यामधील सर्व देवतांना मी हात जोडून नतमस्तक होतो। या वाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना चांगलं बोलण्याची, चांगलं वागण्याची सद्बुद्धी दे, असं मी सर्व देवतांना हात जोडून विनंती करतो। सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी।